नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो दिवस आहे हा आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचं कारण आहे राजश्री शाहू महाराज। जो आपला महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असं आपण नेहमी म्हणतो। आपल्याला पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आपले हे जे छत्रपती आहेत राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती आहे। तर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करून आपण आज छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आता हे महापुरुष म्हटले की त्या महापुरुषांच्या कार्याची उंची किंवा महापुरुषांच्या विचाराची उंची इतकी असते की आपल्याला कितीही जन्म मिळाले तरी आपण त्यांचे कार्य, त्यांचे विचार हे आत्मसात करू शकत नाही किंवा माहीत सुद्धा करून घेऊ शकत नाही। म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक वेळेला नव्याने आपल्याला काही गोष्ट या महापुरुषांच्या बाबतीत कळते। तर तसेच एक महापुरुष आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि त्यांनी अतिशय काय म्हणूयात योग्य पद्धतीने उद्धार केला पीडितांचा, दुर्बल घटकांचा, अस्पृश्य बांधवांचा, स्त्रियांचा, कामगारांचा। आपण आज बघूच की शेतकरी असतील, कामगार असतील, स्त्रिया असतील, असे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं। तर अशा या महापुरुषाच्या बद्दल आपण एक प्रयत्न नक्कीच करू शकतो की त्यांचं जीवनपट आपण समजून घेऊया। चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला। पण सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। आपलं स्पर्धाग्रामचं जे YouTube चॅनल आहे त्याला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला। बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजश्री शाहू महाराज यांच्या संदर्भातली व्यक्तिगत माहिती, त्यांची एकंदरीत कारकीर्द कशी होती, त्यांनी काय प्रशासकीय निर्णय घेतले ज्याचे दूरगामी परिणाम आपल्याला दिसतात, त्याचबरोबर सामाजिक निर्णय ही तर त्यांची खासियत होती शाहू महाराजांची की समाजासाठी, समाजातल्या विविध घटकांसाठी त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। त्याचबरोबर उद्योजकतेचा प्रसार, म्हणजे आपल्याला शाहू महाराज माहिती आहेत की सामाजिक कार्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं, पण त्याचबरोबर त्यांनी उद्योजकता असेल, कलेला आश्रय दिला, असे वेगवेगळे पैलू या व्यक्तिमत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर ते सगळं आपण डिस्कस करूया। तर सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला। बघा सगळ्यात पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे हे चार्टच्या माध्यमातून तुम्हाला देतोय, बाकी अजून डिटेलमध्ये बघणारच होतं आपण। जसं त्यांचं जन्मगाव होतं कागल, कोल्हापूर जवळ जो कागल तालुका आहे त्या ठिकाणी त्यांचं जन्मगाव होतं। कोल्हापूर संस्थानाचे जे आपले राजे होते आणि त्यांना राजश्री ही पदवी दिलेली होती। कोणी दिली होती, कशी दिली होती ते सुद्धा आपण बघणार आहोत। जसं महात्मा ज्योतिबा फुलेंना आपण महात्मा म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांना महामानव म्हणतो, टिळकांना लोकमान्य म्हणतो, गांधीजींना पुन्हा एकदा महात्मा म्हणतो, वल्लभभाई पटेलांना सरदार म्हणतो। तर पदव्या दिलेल्या असतात लोकांनी, तर तशी एक पदवी दिलेली होती राजश्री त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल। तर आता बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर सगळ्यात आपण आज जे आहे बऱ्यापैकी शाहू महाराजांचे वेगवेगळे पैलू बघूयात। आता बघा त्यांचा जन्म झाला होता अर्थातच 26 जून 1874 साली त्यांचा जन्म झालेला। कागलला घाटगे घराण्यामध्ये जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी यशवंतराव या नावाने त्यांचा जन्म झाला होता। म्हणजे शाहू महाराजांचं जे मूळ नाव आहे ते होतं यशवंतराव। शाहू महाराजांचं जे मूळ नाव होतं यशवंतराव आणि कागलचं जे घाटगे घराणं होतं त्या घाटगे घराण्यामध्ये ते जन्माला आले होते। मग आता पुढे कसा प्रवास त्यांचा झाला तर 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानाच्या महाराणी होत्या आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं। शाहू महाराजांना दत्तक घेतलं होतं या घराण्यामध्ये। छत्रपतींचं जे घराणं आहे कोल्हापूरच्या त्या छत्रपतींच्या घराण्यामध्ये ते दत्तक गेले होते। आणि हा सगळा जो कार्यक्रम आहे दत्तक विधानाचा हा कार्यक्रम पार पडला होता आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू या नावाने ब्रिटिश एजंट कर्नल रिव्हिज यांनी घोषित केलं होतं। आता ही महत्वाची गोष्ट आहे, त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि संस्थानांना 1857च्या उठावानंतर अंतर्गत बाबतीमध्ये स्वायत्तता होती, पण ब्रिटिश
जे एक पॉलिटिकल एजंट आहे हा कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा होता. पॉलिटिकल एजंट म्हणजे काय, दूत. तर कर्नल रिव्हीज यांनी घोषित केलं आणि 2 एप्रिल 1894. आता शाहू महाराजांच्या बाबतीत तारखा सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तर महत्वाच्या आहेत. पण जर छत्रपती शाहू महाराज छत्रपती झाले नसते तर ते निर्णय झाले असते का, जे काही निर्णय त्यांनी घेतले नाही. कारण छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर येण्याच्या आधी जे 50 वर्ष जो कारभार चाललेला तो थोडासा या ब्रिटिश पॉलिटिकल एजंटच्या मनानुसार चालला होता असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यांना राज्याधिकार प्राप्त झाला होता 2 एप्रिल 1894 ला. आणि त्यावेळेला लॉर्ड हॅरिस हा गव्हर्नर स्वतः उपस्थित होता. त्यांच्या या छत्रपती या पदवीला जेव्हा त्यांनी ऍक्च्युअल कारभार सुरू केला होता त्यावेळेला लॉर्ड हॅरिस उपस्थित होता. म्हणजे कर्नल रिव्हीज दत्तक विधानाच्या वेळेला उपस्थित होता. आणि जेव्हा छत्रपती म्हणून सूत्र हाती घेतली त्यावेळेला लॉर्ड हॅरिस उपस्थित होता. तर ही शाहू महाराजांच्या बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ते दत्तक गेले होते, यशवंतराव त्यांचं मूळ नाव होतं. आता त्यानंतर पुढे बघूयात आपण. तर आता बघा, त्यांचं शिक्षण सुरू झालं शाहू महाराजांचं. ते त्यावेळच्या संस्थानिकांसाठी काही विशेष गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये फिट्झजेराल्ड हा ब्रिटिश अधिकारी होता, त्याच्या मार्गदर्शनाखाली झालेलं होतं. फिट्झजेराल्ड नावाचा ब्रिटिश अधिकारी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं प्रारंभिक शिक्षण झालं. आणि कृष्णाजी आणि हरिपंत गोखले या 2 शिक्षकांची नेमणूक या फिट्झजेराल्डने केलेली होती, शाहू महाराजांना पूर्ण पद्धतीने पारंगत करणं. आता त्यावेळेला अशी पद्धत होती की संस्थानिक लोक आपल्या राजपुत्रांना इंग्लंडमध्ये पाठवायचे शिक्षणासाठी. जसं आता शीख युद्ध जी झालेली त्याच्यात जो दलीप सिंह होता, महाराजा रणजित सिंगचा छोटा मुलगा होता, त्याला ब्रिटिशांनी लंडनला पाठवलं होतं. पण एकंदरीत शाहू महाराजांचे जे आबासाहेब हे जे त्यांचे पिताश्री होते, आबासाहेबांना वाटलं नाही की लंडनला पाठवावं. तिथली एकंदरीत परिस्थिती त्यांनी स्वतः बघितली होती. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण राजकोटला राजकुमार कॉलेज हे लॉर्ड मेयो यांनी सुरू केलं होतं. भारताचा त्यावेळेला व्हॉइसरॉय होता लॉर्ड मेयो. त्या लॉर्ड मेयोने संस्थानिक राजपुत्रांसाठी राजकोटला कॉलेज काढलं होतं, राजकोट राजकुमार कॉलेज, राजकोट प्रिन्सली कॉलेज. तर या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांना पाठवलं होतं. तर इथे शिक्षणाबरोबरच घोडेस्वारी, नेमबाजी यांचा चांगला सराव त्यांचा झाला. आणि मात्र आबासाहेब हे त्यांचे जे वडील होते, तुम्हाला म्हटलं मगाशी नाव घेतलं मी आबासाहेबांचं, तर 20 मार्च 1886 रोजी आबासाहेबांचं निधन झालं. त्यामुळे त्यांना कोल्हापूरला परत यावं लागलं, कोल्हापूरला परत यायला लागलं. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं प्रारंभिक शिक्षण कुठे झाले, ते झाले तुमच्या राजकोटच्या कॉलेजमध्ये. त्यानंतर बघा, आता ते ज्या वेळेला आले होते कोल्हापूरला, तर कोल्हापूर ते मिरज ही जी रेल्वे, आज कोल्हापूरपर्यंत रेल्वे आहे, भरपूर रेल्वे मुंबईवरून जातात, पुण्यावरून जातात, पण त्यावेळेला कोल्हापूर ते मिरज ही रेल्वेची पायाभरणी 8 मे 1888 रोजी झाली. आणि हा पहिला सार्वजनिक समारंभ छत्रपती शाहू महाराजांचा होता. पहिला सार्वजनिक समारंभ होता विद्यार्थी मित्रांनो, पहिला होता हा. कोल्हापूर मिरज रेल्वेची पायाभरणी, उद्घाटन नाही म्हणत आहे, पायाभरणी. त्यानंतर बघा, त्यानंतर याच काळामध्ये बडोद्याच्या संस्थानिक होत्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्या होत्या, त्यांच्यासोबत यांचा विवाह झाला 1891 ला. म्हणजे दत्तक गेले, राज्याचा कारभार त्यांनी करायला सुरुवात केली, मग त्यांचं झालं विवाह. या विवाहाच्या नंतर यांची कारकीर्द कशी होती, तर आता आबासाहेबांचं निधन झालं, राजकोटला ते शिकायला गेलेले मगाशी आपण बघितलं. पण आता आबासाहेबांच्या निधनानंतर एक नवीन व्यक्ती आली त्यांच्या आयुष्यात, स्टुअर्ट फ्रेझर. एक नवीन मार्गदर्शक स्टुअर्ट फ्रेझर जो आहे तो तुम्हाला येताना दिसतोय. तर हे स्टुअर्ट फ्रेझर साहेब जे होते यांचा शाहू महाराजांवर अतिशय प्रभाव होता. कारण ही जी युवा अवस्था असते त्या युवा अवस्थेच्या काळात या फ्रेझर साहेबांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं त्याचा निश्चित पद्धतीने शाहू महाराजांना पुढे उपयोग झाला. तर स्टुअर्ट फ्रेझर हे शिक्षक आणि मार्गदर्शक होते. आणि मग यांचं शिक्षण सुरू झालं धारवाडला. धारवाड जे आहे आपल्या कर्नाटकामध्ये, तिथे यांचं शिक्षण सुरू झालं. आणि त्यावेळेला त्यांचे शिक्षक होते केशवराव गोखले. म्हणजे स्टुअर्ट फ्रेझर मार्गदर्शक, शिक्षक होते तुमचे केशवराव गोखले. आणि बुवासाहेब इंगळे हे आबासाहेबांचे जे आहेत, बुवासाहेब इंगळे हे आबासाहेबांचे एक विश्वसनीय होते, मित्र होते. तर त्यांना पालक म्हणून नेमण्यात आलं. तर 1889 ते 1892
या कालावधीमध्ये जे आहे त्यांचं शिक्षण तुम्हाला कुठे झालेलं दिसतं? हे झालेलं दिसतंय तुम्हाला धारवाडला, म्हणजे राजकोट आणि धारवाड या दोन ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे वेगवेगळे शिक्षक होते. गोखले होते, फ्रेझर होते, त्याच्या आधी वेगळे होते. आता त्यानंतर बघा, त्यानंतर या फ्रेझर साहेबांनी अभ्यास दौरे काढायला सुरुवात केली. हे जे स्टुअर्ट फ्रेझर आहेत, मी म्हटलं त्यांचे मार्गदर्शक होते, त्यांनी सांगितलं शाहू महाराजांना की तुम्ही आता अभ्यास दौरे काढा, तुमचं शिक्षण तर झालेलं आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी भारतातल्या फिरा. 3 दौरे तुम्हाला दिसतील. 1890 नाशिक पासून सुरुवात झाली, 1891 दक्षिण हिंदुस्थान आणि सिलोन. सिलोन म्हणजे काय? आजचं आपलं श्रीलंका. तर श्रीलंका असेल किंवा मग उत्तर भारत, राजस्थान या ठिकाणी त्यांनी दौरे काढले. 90, 91 आणि 92. तर आता प्रत्येक दौऱ्यात काही ना काही गोष्टी तुम्हाला झालेल्या दिसतील. आता हा जो पहिला दौरा होता याची सुरुवात झाली नाशिक पासून आपल्या महाराष्ट्रात. बनारस, अलाहाबाद, कलकत्ता, दार्जिलिंग, आग्रा, दिल्ली, जयपूर अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बनारस, अलाहाबादला उत्तर भारतामध्ये तर ते फिरलेच, पण दार्जिलिंग, कलकत्ता या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या होत्या. तर या दौऱ्यात त्यांना ऍक्च्युअल रियालिटी जी आहे, जी प्रत्यक्षातली रियालिटी म्हणजे शिक्षण घेणं हा एक भाग झाला, पण तिथली संस्थानं असतील त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दुसरा अभ्यास दौरा जो आहे हा झाला दक्षिण भारताचा स्पेसिफिकली. तर श्रीलंका होतं आणि दक्षिण भारत होतं. तर विजापूर, हैदराबाद, मद्रास, पॉंडिचेरी तर या ठिकाणी त्यांनी भेट दिली. पैकी हैदराबाद आणि तंजावर ही सुद्धा संस्थान होती. तर या ठिकाणी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं. आणि सिलोन म्हणजे श्रीलंकेच्या ब्रिटिश गव्हर्नरने त्यांचा सन्मान केला. आता त्यानंतर बघा नेक्स्ट काय झालं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो अभ्यास दौरा होता तो त्यांचा गाजला. बडोदा, जयपूर, अलवार, भरतपूर म्हणजे हे तुम्हाला लक्षात येत आहे, ही सुद्धा संस्थानं आहेत विद्यार्थी मित्रांनो. ही सुद्धा काय आहेत? संस्थानं आहेत. विशेषतः जयपूर, अलवार, भरतपूर, मथुरा सोडून द्या, पण ही जी राजपुताना मधली जी राज्य आहे, कुठली? जयपूर, अलवार, भरतपूर, राजस्थान मधली राजपुताना ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्याच्यानंतर ते सर्वात महत्वाची गोष्ट कराचीला गेले. आणि कराची का महत्वाचं आहे तर त्याचं कारण आहे चिमा साहेब. आता इथे तुम्हाला 1857चा उठाव आठवत असेल. जो 1857चा जो उठाव झालेला, त्या 1857च्या उठावाच्या वेळेला कोल्हापूरच्या छत्रपतींचे धाकटे भाऊ होते चिमा साहेब. त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ब्रिटिशांनी नंतर त्यांना अटक करून कराचीला स्थानबद्ध केलं होतं. तर तिथे त्यांची समाधी सुद्धा आहे. ज्या ठिकाणी हवेलीमध्ये त्यांना स्थानबद्ध केलं होतं कराचीला, त्याचं दर्शन आपल्या शाहू महाराजांनी घेतलं. तर अशा पद्धतीने जवळपास सगळाच भारत ते फिरले. भारतच नाही तर श्रीलंकेपर्यंत गेलेले तुम्हाला दिसत आहे. आता पुढे काय झालं ते आपण बघूया. आता या 3 दौऱ्यांच्या नंतर प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा त्यांचा महत्वाचा होता. फ्रेझर साहेब तर होतेच, राजकोटला शिक्षण घेतलंय, धारवाडला शिक्षण घेतलंय. आता हा शेवटचा टप्पा बघा. ते त्यांचे जे शिक्षक होते ना, केशवराव गोखले, हे झाले निवृत्त. आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीचा उदय झाला होता, रघुनाथ सबनीस. आपल्या ठाण्यातील, मुंबई जवळचं जे आपलं ठाणा आहे, ठाण्यातील सरकारी शाळेचे ते मुख्याध्यापक होते. अतिशय सुसंस्कृत, पापबिरू, विद्वान असे ते गृहस्थ होते. त्यामुळे काय झालं, त्यांची नियुक्ती झाली महाराजांचे शिक्षक म्हणून. आता हे मी का सांगतोय रघुनाथ सबनीसांचं, तुम्हाला जेव्हा पुढे येईल तेव्हा लक्षात येईल. रघुनाथ सबनीसांना शाहू महाराजांनी आपल्या प्रशासनात महत्वाची भूमिका बजावली होती, दिली होती. तर 1893ला सगळं त्यांचं प्रशिक्षण संपलं, कोल्हापूरला आले. आता कोल्हापूरला आल्यानंतर आता फ्रेझर साहेबांनी फक्त प्रशिक्षण दिलं, अभ्यास दौरे काढायला लावले असं नाही. तर फ्रेझर साहेबांनी सांगितलं, आता तुम्ही काय करा महाराज, तुम्ही तुमच्या संस्थानाचे दौरे करा. म्हणजे ज्या प्रजेवर आपण राज्य करणार आहोत त्या प्रजेला जाऊन भेटा, त्यांच्या समस्या समजून घ्या. अतिशय मी तुम्हाला म्हटलं, फ्रेझर ही जी व्यक्ती होती त्यांनी परिपूर्ण पद्धतीने आपल्या राजांना मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे राजे स्वयंभू होते याच्यात काही वाद नाही. राजे हे महापुरुष आहेत. सामान्य नागरिक आणि महापुरुष यांच्यात फरक असतो. उगाच कोणाला आपण महापुरुष म्हणत नाही. त्यांचं त्यांचं जे हे म्हणतो आपण बुद्धिमत्ता जी आहे ती अफाट होती. त्यांचा आत्मविश्वास अतिशय चांगला असणार आहे, पण त्याला एक योग्य पद्धतीने आकार देण्याचं काम फ्रेझरनी केलं होतं. आणि अर्थातच फ्रेझर साहेब आहेत ना,
हा अहवाल पाठवायचे आबासाहेबांना, म्हणजे त्यांच्या पिताश्रींना अहवाल पाठवायचे. त्याच्यात त्यांनी शाहू महाराजांचं कौतुक असं केलेलं आहे की शाहू महाराज एका अशा कुटुंबातून आलेले आहेत की जिथे त्यांचं म्हणणं फक्त ऐकलं जातं. पण एवढं असून कधीही शाहू महाराजांनी मी म्हणेन ते करम असा उच्चार कधीही केला नाही. फ्रेझर साहेबांनी ज्या सूचना केल्या त्यांचा त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या सूचनांवर अंमल केला. हे बोलून दाखवले. फ्रेझर साहेबांनी अहवाल पाठवलेला आहे. जयसिंगराव पवार हे आपले प्रसिद्ध इतिहासकार आहेत, जयसिंगराव पवार सर. त्यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी आपण छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास करतो, महात्मा फुले साहेबांचा अभ्यास करतो, बाबासाहेबांचा अभ्यास करतो, बरोबर आहे. पण एकंदरीत जीवनामध्ये सुद्धा यांच्याकडून सगळ्यांकडूनच, म्हणजे इनफॅक्ट पण आता इथे स्पेसिफिकली शाहू महाराजांचं आलं म्हणून सांगतोय, तर फ्रेझर साहेब अहवाल पाठवायचे, त्याच्यात त्यांनी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर जर शक्य झालं तर कधी शाहू महाराजांचं जीवन चरित्र वाचून काढण्याचा प्रयत्न करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की एका लेक्चरमध्ये कधीही समजणार नाही कुठलेच महापुरुष. तर आता काय झालं बघा, 50 वर्षांनी मी हे जे तुम्हाला म्हणत होतो ना मगाशी, कोल्हापूर संस्थान जे आहे हे ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटच्या प्रभावाखाली काम करत होतं. तुम्हाला 1857चा उठाव सुद्धा आठवत असेल. त्या 1857च्या उठावामध्ये काही लोकांनी उठाव केला होता, चिमासाहेबांचा पाठिंबा होता, पण जे छत्रपती होते त्यांनी मात्र त्या उठावाला तेवढा हे नाही दिला होता 1857च्या वेळेला. त्यामुळे 50 वर्षांनी थेट आपल्या महाराजांना कोल्हापूरची प्रजा बघत होती. हा महत्वाचा बदल दिसून येतो. तर राज्याचे दौरे केले आणि दौरे केल्याच्या नंतर त्यांचा जो राज्यारोहण सोहळा झाला 1894 झाला, आपण बघितला मगाशी. तर कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या प्रजेसाठी हा कपिलाषष्ठीचा योग आहे असे लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले. कपिलाषष्ठीचा योग जो आपण म्हणतो तो योग महाराष्ट्रासाठी आलाय असं टिळक म्हणाले होते केसरीमध्ये. त्याशिवाय गोपाळकृष्ण गोखले मवाळ महत्वादी नेते होते, त्यांनी सुद्धा पुणे सार्वजनिक सभेमार्फत पुण्यामध्ये महाराजांचा गौरव केला आणि त्यांनी त्यांची स्तुती केली की आता एक नवीन पर्व सुरू झालंय. कोल्हापूरच्या गादीबद्दल, साताऱ्याच्या गादीबद्दल कायमच आदर राहिलेला आहे. त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. तर निश्चित पद्धतीने हे महाराज एक नवीन मापदंड निर्माण करतील. आणि तसंच झालं. म्हणजे टिळक आणि गोखले यांनी त्यांचं वर्णन केलं होतं आणि हे जे सगळं केलं होतं ते पुढे खरं ठरलं. तर ही महत्वाची गोष्ट. तर राज्यारोहण सोहळा तर झाला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोले तैसा चाले किंवा उक्तीप्रमाणे कृती करणारे आपले राजे होते हे. त्यांनी राज्यारोहणानंतर 12 दिवसांनी आदेश काढला विद्यार्थी मित्रांनो की पूर्वीच्या काळी शिकारीला राजे महाराज जायचे. स्वतः महाराजांना शिकारीची हौस होती. पण त्यांनी काय सांगितलं, ज्या वेळेला शिकारी निमित्त दौरे होत आहेत त्यावेळेला होणारा खर्च संस्थानाच्या नोकरांनी प्रजेकडून वसूल करायचा नाही. आम्ही चाललोय, आम्ही करू. संस्थानाच्या प्रजेला का तर तुम्ही वेटीला करताय, ही भूमिका त्यांनी घेतली. कुष्ठरोग्यांची स्थिती पाहून त्यांना दुःख झाले. त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी काय केलं बघा. तर ही सगळ्यात महत्वाची संस्था त्यांनी काढली 1897 मध्ये. ही संस्था महत्वाची आहे, व्हिक्टोरिया लेपर्स असायलम. ही संस्था कोल्हापूरमध्ये निर्माण केलेली आहे. व्हिक्टोरिया लेपर्स असायलम, लेप्रसी, तर लेपर्स असायलम ही संस्था त्यांनी स्थापन केली. व्हिक्टोरिया राणीचा डायमंड जुबली महोत्सव कोल्हापूरमध्ये साजरा करण्यात आला होता. त्यावेळेला त्यांनी महारोग्यांसाठी हा आश्रम उभारला. कुष्ठरोगी म्हणजे त्यावेळेला खूप भीती बसली होती लोकांच्या मनामध्ये. तर हे महत्वाचं काम केलं. व्हिक्टोरिया लेपर्स असायलम ही संस्था त्यांनी स्थापन केली. म्हणून तुम्हाला म्हटलं ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला नव्याने बघायला मिळतात. बाकीच्या संस्था तर तुम्हाला माहिती असतीलच, पण हे एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या होत्या. दुष्काळ आलेला आणि त्याच्यानंतर प्लेगची साथ आलेली. तर इथे सुद्धा त्यांनी कुशल मार्गदर्शक म्हणून काम केलं. रोजगार हमी योजना जी नंतर पुढे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सुरू केली, तर ती रोजगार हमी योजना असेल, जनावरांची छावणे असतील, जनावरांच्या छावण्या असतात ना त्या छावण्या, या सगळ्याच्या गोष्टी त्यांनी केल्या. 9 निराधार आश्रम स्थापन केले. तर अशा पद्धतीने शाहू महाराजांनी काम केलेलं तुम्हाला दिसतं. त्यानंतर आता मी जे तुम्हाला म्हटलं युरोपियन आणि पारशी यांची मक्तेदारी होती. पॉलिटिकल एजंट ब्रिटिशांनी नेमलेला होता. तर त्या पॉलिटिकल एजंटच्या काळात मक्तेदारी होती या लोकांची. मग पूर्वीचं राजप्रतिनिधी मंडळ त्यांनी बरखास्त केलं आणि दिवाण, सरन्यायाधीश आणि सरसुबे
दिवाण, सरन्यायाधीश आणि सरसुबे यांचं एक प्रशासन मंडळ त्यांनी स्थापन केलं. आणि आता इथे महत्वाची गोष्ट बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं रघुनाथ सबनीस त्यांचे जे शेवटच्या काळामध्ये शिष्य होते, शेवटचं जे प्रशिक्षणाचा टप्पा होता, त्यांचे जे शिक्षक होते रघुनाथ सबनीस, त्यांची हुजूर ऑफिस यावर त्यांनी नेमणूक केली. म्हणून जे ठाण्याचे निवृत्त शिक्षक तुम्हाला जे म्हटलं ना, निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक नाही, तर हे काम त्यांनी केलेलं दिसतंय. मग अशा पद्धतीने आता शाहू महाराजांचा कारभार सुरू झाला. मग आता शाहू महाराजांशी संबंधित या 3 महत्वाच्या संस्था आहेत. त्यातली ही संस्था या 2 संस्था त्यांनी कोल्हापुरामध्ये काढल्या होत्या, कोल्हापुरामध्ये. आणि थिओसॉफिकल सोसायटीची शाखा म्हणजे आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी यांची जी शाखा आहे, यांची शाखा त्यांनी कुठे काढली होती? ही कोल्हापूरमध्ये काढली होती. आणि श्री शिवाजी वैदिक स्कूल स्वतः त्यांनी काढलेलं आहे. तर आता बघा, आता इथे महत्वाची गोष्ट बघा, श्री शिवाजी वैदिक शाळा का काढली त्यांनी? तर पूर्वीच्या काळी जो पुरोहितांचा एक प्रकारे मक्तेदारीचा प्रकार होता आणि पूर्वी समाज शिक्षित नव्हता, मग ही मक्तेदारी मोडून काढून त्यांनी मराठा पुरोहित किंवा बहुजन पुरोहित तयार करणं हा त्यांचा उद्देश होता. 6 जून 1920 रोजी स्थापना झाली. त्याच्यात 2 महत्वाची नावं आहेत. आता त्यांच्या सहकार्यांची नावं सुद्धा आपल्या एक्झामसाठी महत्वाची आहेत. नॉर्मली आपल्याला वाटतं भास्करराव जाधव असतील, अण्णासाहेब लट्टे असतील, त्याशिवाय वेगवेगळे लोक आहेत. त्यातले राव बहादूर डोंगरे आणि मामा खानविलकर हे 2 महत्वाचे लोक होते. त्यांच्याकडे ही श्री शिवाजी वैदिक शाळेची जबाबदारी महाराजांनी सोपवली. आता त्यानंतर बघा काय झालं. त्यानंतर दुसरं एक महत्वाची गोष्ट, सत्यशोधक समाज जो आहे हा आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढला होता. त्यांच्या विचारांनी शाहू महाराज प्रभावित झालेले. तर कोल्हापूर सत्यशोधक समाज जो आहे हा तुम्हाला स्थापन केलेला दिसतोय शाहू महाराजांनी. आणि अण्णासाहेब लट्टे, भास्करराव जाधव हे आघाडीला होते. हे तुम्हाला माहितीये की भास्करराव जाधवांची पुढे त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली होती कोल्हापूर सत्यशोधक समाजाचे, हे तुम्हाला माहितीये. मग आता याच्यात एक महत्वाचे कार्यकर्ते होते बाबूराव यादव. या बाबूराव यादवांचं विशेष सत्यशोधक म्हणजे शाहू महाराजांनी ही जी वेगवेगळी मंडळी आपल्या सोबत ठेवली होती, ही सगळी एकतर विद्वान होती. हा महत्वाचा भाग लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, समाज सुधारणेमध्ये यांचे विचार क्लिअर होते या सगळ्या मंडळींचे. तर यांनी काय केलं होतं या बाबूराव यादवांनी, तर सत्यशोधक जलसे आयोजित करायला सुरुवात केली. म्हणजे आता विचार आहेत बरोबर आहे, पण ते विचार आता सारखं माहिती तंत्रज्ञान नाहीये ना, त्यावेळेला जर तुम्हाला पोहोचवायचं आहे तर काही ना काही मिरवणुका, काही ना काही जनजागृतीचे कार्यक्रम लागतील. ते कुणी केलेत? बाबूराव यादवांनी. आणि धार्मिक विधी त्यांनी बिगर ब्राह्मण पुरोहितांकडून, हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढे त्यांचं नामांतर त्यांनी केलं सत्यशोधक पुरोहित. काय केलं? सत्यशोधक पुरोहित. ते आपण बघूया. तर हे अशा पद्धतीने त्यांनी केलं. आणि 24 सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन संपूर्ण संस्थानात साजरा झाला. म्हणजे ही पुरोहित मक्तेदारी संपवली, पुरोहित ब्राह्मण पुरोहितांची मक्तेदारी. हे महत्वाचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, सत्यशोधक भोजनालय. केशवराव पाटील आणि सत्यशोधक जलसे म्हणजे तुम्हाला म्हटलं यादव, बाबूराव यादव, आणि केशवराव पाटील. बाबूराव यादव आणि केशवराव पाटील ही 2 व्यक्तिमत्व महत्वाची आहेत. आता भोजनालय का काढलं असेल? तर पूर्वीच्या काळी जातीभेद होता. जातीभेद आल्यावर पंक्ती बसायच्या नाहीत. जातीभेद असल्यावर जेवण कसं एकत्र करणार? तर इथे सत्यशोधक भोजनालय काढली त्यांनी. केशवराव पाटील हे त्यांचे खास मर्जीतले होते. केशवराव पाटलांनी हे सत्यशोधक भोजनालयाचं एक मूर्त रूप तयार केलं आणि संपूर्ण संस्थानात काढा म्हणून सांगितलं. आणि हे जे तुम्हाला म्हटलं पुढे सत्यशोधक पुरोहित झाले, हा महत्वाचा भाग आहे. मगाशी जो उल्लेख आला होता, पहिले त्यांनी काय केलं तर मराठा पुरोहित, मराठा म्हणजे जातीचं नाही, एक पर्टिक्युलर बिगर ब्राह्मण बहुजन पुरोहित. आणि पुढे आता त्यांनी सांगितलं हे सत्यशोधक पुरोहित असतील. म्हणजे आपल्याला पारंपरिक जे ब्राह्मण पुरोहित आलेले आहेत त्यांचे जे विधी आहेत ते आपण करूयात ना. म्हणून श्री शिवाजी वैदिक हायस्कूल त्यांनी सुरू केलं होतं की हे सगळे वेद मंत्र आपणच करूयात. आणि जे बहुजन समाजातले लोक जे होते त्यांचं त्यांनी सत्यशोधक पुरोहित असं नामांतर केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाडी रत्नागिरी. आता वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा. हा आपल्या एमपीएससीच्या कंबाईनला पण प्रश्न आला होता, वाडी रत्नागिरी. तर वाडी रत्नागिरी म्हणजे काय? आपलं रत्नागिरी जिल्ह्याचा संबंध नाही, आपलं ज्योतिबाचं मंदिर. तर ज्योतिबाच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण पुरोहित होते त्यांना काढून टाकलं आणि हे सत्यशोधक पुरोहितांना तिकडे ठेवलं.
तर हा एकंदरीत सत्यशोधक समाजाला त्यांनी मदत केली, नुसतं बोलले नाहीत, नुसतं त्यांनी आश्रय नाही दिला, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. बाबूराव यादवांचं नाव महत्वाचं आहे, केशवराव पाटलांचं नाव महत्वाचं आहे, आणि त्यांनी वाडी रत्नागिरीला आता सत्यशोधक पुरोहित तयार होत होते. 1920 ला त्यांनी काय केलं होतं, श्री शिवाजी वैदिक हायस्कूल सुरू केलेलं. आता पुरोहित तयार होत आहे, सत्यशोधक पुरोहित. त्यानंतर बघा, त्यानंतर शास्त्र जगद्गुरु हे नवीन पीठ निर्माण केलं त्यांनी. आता तो जो तुम्हाला वाद मी तुम्हाला सांगितला, वेदोक्त मंत्र आम्ही सांगणार नाही तुम्हाला, अशी भूमिका त्या तिकडच्या लोकांनी घेतली होती, ब्राह्मण पुरोहितांनी. वेदोक्त मंत्र आम्ही सांगणार नाही. शाहू महाराजांनी सांगितलं, असं कसं म्हणू शकता तुम्ही, वेदोक्त मंत्र ऐकण्याचा मला अधिकार नाही, हे सांगणारे तुम्ही कोण? आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर एक नवीन पीठ निर्माण केलं, शास्त्र जगद्गुरु. आणि सदाशिवराव बेनोडीकर पाटील हे उच्च विद्या विभूषित होते, त्यांची नेमणूक त्यांनी नवीन शंकराचार्य म्हणून केली. नवीन शंकराचार्य म्हणजे कोल्हापूरलाच नवीन पीठ असेल शंकराचार्यांचं, असं त्यांनी घोषित केलं. का तर ते जे लोक होते ना ब्राह्मण पुरोहित, जे शाहू महाराजांना वेद या गोष्टीचा खूप अभिमान होता, त्यांचं म्हणणं होतं वेद म्हणजे, म्हणून ते आर्य समाजाकडे, तुम्हाला वाटत असेल ते आर्य समाजाशी कसे संबंधित, तर वेद या गोष्टीमुळे ते आर्य समाजाकडे आकृष्ट झाले होते. तर त्यावेळेला जी भूमिका त्यांनी घेतली तिकडच्या ब्राह्मण पुरोहितांनी, की नाही तुम्हाला आम्ही वेदोक्त मंत्र नाही सांगू शकत, पुराणोक्त सांगू. त्यामुळे ते कुठेतरी हर्ट झाले होते आणि त्यांनी मग अशा पद्धतीचा निर्णय घेतला. तर या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आर्य समाज. आता पुढचा पाठ लगेच तो येईल. तुम्ही म्हणाल सर मग आर्य समाजाचा आणि यांचा संबंध कसा? आता मुळात आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केला होता. त्यावेळेला त्याचं रूप होतं वेदांकडे चला. नंतर ते धार्मिक स्वरूप त्यांनी प्राप्त केलं होतं, नंतर त्यांचं धार्मिक स्वरूप आलं होतं, पण मूळ मुद्दा त्यांचा होता वेदांकडे चला. आणि वेदांवरील श्रद्धा आणि जातीभेदाला विरोध, या दोन गोष्टीमुळेच त्यांनी आर्य समाजाला आश्रय दिला. नाहीतर शाहू महाराजांचा तसा ऍज सच आर्यशी थेट संबंध नव्हता. थेट संबंध म्हणतोय मी, म्हणजे त्यांच्या अभ्यास दौऱ्यात अलाहाबादला आर्य समाजाने त्यांना मानपत्र दिलं. आर्य समाजाची जी प्रारंभिक विचारसरणी होती, कारण आपल्याला माहितीये स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनानंतर आर्य समाजामध्ये फूट पडली, दोन गटात ती विभागणी झाली आणि मग ते पूर्ण त्या चळवळीचं रूप बदललं. पण मेन जे दोन गाभे आपण म्हणतो आर्यन समाजाचे होते, वेदांवरील श्रद्धा आणि जातीभेदाला विरोध, यामुळे त्यांनी आर्य समाजाला आश्रय दिला आणि डी.टी. मलक यांना आर्य समाजाचं कोल्हापूर शाखेचं व्यवस्थापक नेमलं. पुढे आर्य समाजाची गुरुकुल व्यवस्था सुद्धा त्यांना आवडली होती, तर राजाराम कॉलेज हे त्यांनी आर्य समाजाकडे चालवायला दिलं. पण त्यांचं काय म्हणणं होतं की महायुद्धानंतर सोसायटी ऑफ नेशन संस्था स्थापन झाली आहे, त्या पद्धतीने सोसायटी ऑफ रिलिजन संस्था स्थापन करावी असा विचार त्यांनी सुद्धा आर्य समाजाच्या व्यासपीठावरून मांडला होता विद्यार्थी मित्रांनो. तर हे एक आर्य समाजाचं त्यांचं योगदान होतं. म्हणजे कोणाचं जर काही कन्फ्युजन असेल की आर्यशी कसे निगडीत होते, ते हे कारण होतं. आता थिओसॉफिकल सोसायटी त्यांनी स्थापन कोल्हापुरामध्ये केली, जागा मिळवून दिली, मात्र ते सक्रिय सभासद बनले नाही. धार्मिक गोष्टी होत्या, थिओसॉफिकल सोसायटी म्हणजे प्युअरली धार्मिक होती, त्यामुळे हे जोडले गेले नाहीत, सक्रियपणे जोडले गेले नाहीत, पण त्यांनी आश्रय जरूर दिलेला होता. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर सत्यशोधक समाजाशी त्यांची विशेष हे होती, निष्ठा होती. आर्य समाजाच्या दोन तत्वांना फक्त पाठिंबा होता, त्यांनी जागा मिळवून दिली, राजाराम हायस्कूल दिलं. थिओसॉफिकल सोसायटी जी आहे ही त्यांनी जागा मिळवून दिली, त्यांनी काही त्यांना पाठिंबा वगैरे दिला नाही. त्यानंतर बघा आता समाज सुधारणेमध्ये त्यांनी काय काय काम केलंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यावेळेला होती, आज आपल्याला सोपं वाटते पण आंतरजातीय विवाह याला कायदेशीर मान्यता दिली. तर मला वाटतं हे पहिलं संस्थान होतं हे आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारं. त्याच्यानंतर घटस्फोट आणि विधवा पुनर्विवाह यांना सुद्धा कायदेशीर मान्यता दिली. हिंदू वारसा दुरुस्ती कायदा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महिलांना सुद्धा ते वारसा हक्क आहेत. या तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या होत्या. त्यानंतर बघा त्यांचं शैक्षणिक कार्य हे विशेष महत्वाचं आहे. बडोदा संस्थानानंतर शिक्षणासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते महाराजांनी केले आणि 1916ला कोल्हापूर संस्थानामध्ये हा कायदा संमत करण्यात आला की मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण उपलब्ध होईल आणि जे पालक पाठवत नव्हते त्यांना दंड सुद्धा त्यांनी ठोठावलेला होता, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर बघा मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या शाळा सुरू केल्या, तलाठी आणि पाटील शाळा सुरू केल्या. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव गाडगे तांत्रिक संस्था निर्माण केली.
त्याच्यानंतर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलं, हे आपण पुढे बघणार आहोत. त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळी वसतिगृह काढली होती. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे त्यांचं, तर जातीभेद निर्मूलन, जो त्यांचं प्रमुख काम होतं जातीभेद निर्मूलन. तर त्यांनी ज्या जमाती होत्या त्यांना हजेरी देण्याची पद्धत, जे पारंपरिक जमाती होत्या त्यांना हजेरी देण्याची जी अन्यायकारक पद्धत होती ती बंद केली. महारवतन ही एक पद्धत होती जी अन्यायकारक होती, त्याचा शेवट त्यांनी केला. आणि गुन्हेगार मानल्या जाणाऱ्या फासेपारधी, कोरवी, मकडवाले यासारख्या भटक्या आणि विमुक्त जमातींना जवळ केलं. म्हणजे त्यांच्यावर पारंपरिक हे मारला होता, शिक्का मारला होता. काही झालं की पोलीस त्यांना उचलून घेऊन जायचे, तर त्यांच्यासाठी पण त्यांनी काम केलं. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो ना, समाजातल्या प्रत्येक दुर्बल घटकासाठी काम केलेलं तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बघा 26 जुलै 1902 हा क्रांतिकारी निर्णय होता. आरक्षण जे आलेलं आहे आपलं, त्याचं सुरुवात कुठेतरी यांनी करून दिली की शासकीय आणि निमशासकीय नोकरीत 50% जागा तुम्हाला देऊ आम्ही आरक्षित. तुमच्यावर अन्याय झालाय तर ती भरपाई झालीच पाहिजे. त्यानंतर बघा काय झालं, गंगाराम कांबळे हे जे त्यांच्याकडे संस्थानामध्ये कामाला एक व्यक्ती होती, तर त्यांनी असं म्हटलं जातं की हौद म्हणा किंवा भरपूर त्यांच्या संदर्भात वेगळ्या स्टोरी आहेत. तर त्यांनी पाणी एका विशिष्ट लोकांच्या कडून त्यांच्या पाण्याला हात लावला आणि त्यामुळे ते खळबळ वाचली की बाबा याने आमचा धर्म वाटवला. त्यामुळे गंगाराम कांबळे यांना कोल्हापूरमध्ये सत्यशोधक हॉटेल टाकून दिलं आणि स्वतः शाहू महाराजच्या हॉटेलमध्ये जायचे. तर हे अशा पद्धतीने त्यांचं जातीभेद निर्मूलनाचं काम होतं. त्यानंतर 2 परिषदा झाल्या होत्या. त्यातली एक जी परिषद आहे कागल जवळ माणगावला झाली होती. आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने बाबासाहेबांना त्यांनी अध्यक्षपद दिलं. ही माणगाव परिषद भरली. या माणगाव परिषदेचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे दिलं, पण आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने शाहू महाराजांनी आयोजित केली होती. आणि पुढे नागपूरला डिसेंबरमध्ये ही परिषद झाली, जूनमध्ये ही परिषद झाली. तर तिथे शाहू महाराज स्वतः अध्यक्ष होते अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे. त्यांच्याकडे आपोआप नेतृत्व आलेलं होतं, पण त्यांनी या माणगाव परिषदेमध्ये सांगितलं की आता बाबासाहेबांनी या चळवळीचं नेतृत्व करायला पाहिजे. जे दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता बाबासाहेबांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर बघा पुढे, आता मेन शाहू महाराजांचं जे शिक्षणाच्या संदर्भातलं काम आहे ते आहे वसतिगृह. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली. मिस क्लार्क वसतिगृह अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केलं. त्याच्यानंतर दिगंबर जैन बोर्डिंग सुरू केलं. वेगवेगळ्या जाती धर्मांसाठी त्यांनी वसतिगृह जी आहे ही तुम्हाला सुरू केलेली दिसतील. त्यानंतर वृत्तपत्र. आता ब्राह्मणेतर चळवळीमध्ये वृत्तपत्र सुद्धा महत्वाची भूमिका बजावायची. तर आता यामध्ये आता जागृती, हंटर, बाबासाहेबांचं मूकनायक, जागृतीवाले होते भगवंतराव पाळेकर, बडोद्यावरून प्रकाशित व्हायचं, किंवा मग राष्ट्रमित्र आहे ते शामराव देसाईंचं व्हायचं. पण आता तुम्हाला जर दिसेल वराड विदर्भामधलं सुबोधमाला हे काशीनाथ देशमुख यांचं वृत्तपत्र होतं. सुबोधमाला हे काशीनाथ देशमुख यांचं वृत्तपत्र होतं. त्याला सुद्धा मदत जी आहे ही शाहू महाराजांनी तुम्हाला केलेली दिसते. म्हणजे तुम्हाला नॉर्मली हे माहिती आहे बडोद्यावरून भगवंतराव पाळेकरांचं व्हायचं, खंडेराव बागलांचं व्हायचं, बाबासाहेबांचं जे मूकनायक आहे त्या वृत्तपत्राला मदत केली होती 1920 साली. पण आता इथे महत्वाची गोष्ट, सुबोधमाला याला मदत त्यांनी केली होती. एवढंच नाही तर संदेशकार अच्युतराव कोल्हटकर हे मुंबईवरून प्रकाशित करायचे, त्यांना सुद्धा मदत यांनी केलेली होती. त्यानंतर बघा राजकीय भूमिका. तर ही एक महत्वाची राजकीय भूमिका त्यांनी मांडली होती. 1909 साली जे आहेत मोर्ले मिंटोने म्हणजे भारत शासन कायद्याने मोर्ले मिंटोने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. 1919 ला जो भारत शासन कायदा आला तो होता मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. तर या मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडली होती की मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत हे निर्माण झाले पाहिजेत. मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत हे निर्माण झाले पाहिजेत अशी त्यांनी भूमिका मांडलेली होती. त्यानंतर बघा कामगार चळवळ. मी जे तुम्हाला म्हणतोय प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आता आपल्याला लोखंडे साहेब माहिती आहेत. लोखंडे साहेब असतील किंवा रावबहादूर बोले नावाचं एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. तर या लोकांनी काय केलं होतं,
परळला एक सभा आयोजित केली होती. परळला या कामगारांची सभा आयोजित केली होती. त्याचं अध्यक्षपद शाहू महाराजांना देण्यात आलं. आणि यावर प्रश्न सुद्धा आयोगाने विचारला होता की 1918ला परिषद भरली होती मुंबईला, त्याचं अध्यक्षपद कोणाकडे होतं. आता आपल्याला वाटतं लोखंडे साहेब असतील, कामगार चळवळीचे प्रणेते होते, त्याच्यानंतर रावबहादूर बोले असतील, पण इथे आपल्या छत्रपतींकडे अध्यक्षपद होतं आणि आपले छत्रपती आपल्याशी बोलायला येत आहेत ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय तिथे जमलेला होता. तर तिथे त्यांनी काय विचार मांडला, युरोपामध्ये कामगार संघटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अगदी 1919ला तुम्हाला आठवलं पाहिजे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापन झालेली. ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापन होत आहेत. तर आपण भारतामध्ये सुद्धा या कामगार संघटना निर्माण झाल्या पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल आयटक अखिल भारतीय कामगार संघटना 20ला स्थापन झाली आहे, पण इथे वर्ष कुठलं आहे बघा, 18ला विचार मांडलेला आहे आपल्या शाहू महाराजांनी. म्हणजे कामगारांसाठी पण त्यांनी काम केलेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर बघा नेक्स्ट जो पार्ट येईल तो म्हणजे संस्थानामध्ये त्यांनी सुद्धा सुधारणा केल्या. असं नाही की ते बाकीच्या गोष्टी करत होते, विकासात्मक कामाकडे लक्ष नाही दिलं असं नाही. पाटबंधारे धोरण त्यांनी घोषित केलं, स्वतंत्र पाटबंधारे खातं निर्माण केलं, नवीन विहिरी तलाव यांचे निर्माण केलं, राधानगरी धरण जे बांधलं त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. राधानगरी धरण त्यांनी बांधलं. त्यानंतर व्यापार उद्योगामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलंय बघा. शाहूपुरी ही वसाहत, त्याच्यानंतर विवर्स असोसिएशन आणि खामगाव परिषद. त्या खामगाव परिषदेमध्ये त्यांनी एक भूमिका मांडली होती की आपण फक्त शेती करतोय, तर फक्त शेती न करता आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी खामगाव परिषदेमध्ये मांडली होती. तर आता सगळ्यात पहिल्यांदा शाहूपुरीकडे जाऊया. आता बघा कोल्हापूरचा गूळ प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा गूळ जो आहे प्रसिद्ध आहे. आता आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपला कोल्हापूरचा गूळ तिथल्या राष्ट्रपतींना दिला. आता ही ओळख झाली आहे कोल्हापूरचा गूळ, पण कोल्हापूर संस्थानातील गूळ राजापूर या नावाने मुंबई आणि इतर ठिकाणी विकला जायचा. म्हणजे कोल्हापुरातून तो जायचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरला आणि राजापूरहून जायचा मुंबईला. त्याचं कारण काय, गूळ तर निर्माण होतोय पण व्यापारी म्हणा किंवा अन्य लोक तितके उत्सुक नाहीत. मग आता त्यांनी शाहूपुरी नावाची बाजारपेठ बसवली, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. कोल्हापूर, निपाणी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना सांगितलं तुम्ही स्थायिक व्हा. आणि मग दुसरी बाजारपेठ त्यांनी शिरोळ जवळ स्थापन केली, ती होती जयसिंगपूर. आज जे जयसिंगपूर भरभराटीला आलेलं आहे ते जयसिंगपूर बाजारपेठ, शाहूपुरी बाजारपेठ आपल्या महाराजांनी निर्माण केली. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट येईल त्यांच्या संदर्भातलं की विविंग असोसिएशन. विणकर बांधव होते मुस्लिम आणि लिंगायत समाजातले, तर ते रायबाग, कोल्हापूरमध्येच संस्थानामध्ये रायबागला हे लोक राहत होते, पण ते सोडून गेले होते काही कारणास्तव. आर्थिक नुकसान झालेलं, कलह, भरपूर गोष्टी होत्या. पण त्यांनी सांगितलं नको, असं नको व्हायला, म्हणून त्यांनी विविंग असोसिएशन स्थापन करून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं आणि विणकाम सुद्धा सुरू झालं. म्हणजे हे एकंदरीत त्यांचं योगदान बघा ग्रेट आहे. त्याच्यानंतर त्यांनी या महत्वाच्या संस्था काढल्या बघा. शाहू मिल ही स्थापन केली, वस्त्रोद्योगाला त्यांनी चालना दिली. आज जे इचलकरंजीला आपण मँचेस्टर म्हणतो आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं, ते कारण हे आहे राधानगरीचं धरण कृषी क्षेत्रामध्ये संस्थानाचं कायापालट ठरलं. आपलं संस्थान त्यांनी सुजलाम सुफलाम केलं. एवढंच नाही तर आता 1913 आहे, कर्जन जो होता, कर्जनने एडवर्ड लॉ समिती स्थापन केली होती सहकारी संस्थांच्या संदर्भात. आता महाराजांनी बघा काय केलंय, महाराजांनी सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ म्हणजे सहकार पश्चिम महाराष्ट्रात रुजलेला आहे पारंपरिक अगदी स्वातंत्र्यापासून, पण त्याची सुरुवात कुठेतरी आपल्या महाराजांनी केली. म्हणून हा जो सगळा आपला पट्टा आहे सहकार पट्टा आपण म्हणतो, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूरचा काही भाग, तर त्याचं सगळं मूळ रूप शाहू महाराजांकडे जातं. सहकारी संस्थांचा सुद्धा कायदा केलाय बघा त्यांनी. कुठले कायदे नाही केलेत ते मला सांगा. घटस्फोटाचा कायदा केलाय, शिक्षणाचा कायदा केलाय, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलाय, सहकारी संस्थांचा पण कायदा केलाय. सगळीकडे लक्ष होतं म्हणून तर आपण त्यांना महापुरुष म्हणतोय. त्यानंतर बघा आता हे महत्वाचा पार्ट आहे. आता याच्यावर सुद्धा एक प्रश्न येऊन गेला होता, अगदी काय म्हणतात की छोटासा तो भाग होता, पण आपण लक्ष देत नाही बऱ्याच वेळेला. आपल्याला महाराजांचं सामाजिक धोरण कळतं, महाराजांचं आर्थिक धोरण कळतं, पण आता इथे जे महत्वाची गोष्ट तुम्हाला जी सांगायची आहे ती म्हणजे संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजांनी आश्रय दिला. आणि एक कोल्हापुरामध्ये त्यांनी पॅलेस थिएटर काढलं, जे आता आहे केशवराव भोसले नाट्यगृह.
त्याशिवाय दोन बंधू होते, बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर, यांनी महाराष्ट्र सिनेमागृह स्थापन केलं आणि स्वतः महाराज मल्लविद्येचे एक प्रकारे म्हणूयात शौकीन होते, तर त्यामुळे त्यांना मल्लविद्येमध्ये विशेष रस होता आणि कोल्हापूर जी मल्लविद्येची एक पाठशाळा म्हणतो आपण, राजधानी म्हणतो, आज सुद्धा तिथे मल्ल मोठ्या प्रमाणावर येतात, कुस्तीगीर वगैरे. तर कोल्हापुरात कुस्तीचं मैदान त्यांनी हे बांधलं होतं रोमच्या धर्तीवर आणि 60 मारी हा हत्तींचा खेळ त्यांनी सुरू केला. म्हणजे राजांनी सगळ्या दुर्बल घटकांसाठी काम केलं, राजांनी आश्रय सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर बघा बालगंधर्व. आता कोण कोण लोक होते कलावंतांना आश्रय दिला आपण म्हणतो, कोण कोण होते? बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले, आबालाल रहिमान. आणि यावरच आयोगाने प्रश्न विचारला होता, आबालाल रहिमान. जसं आता तुम्हाला माहिती आहे राजा रवी वर्मा त्रावणकोर संस्थानामध्ये होते, राजा रवी वर्मा त्रावणकोर संस्थानात, तसं आबालाल रहिमान यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. ते म्हणजे आपल्या कोल्हापूरचे राजचित्रकार होते, कोल्हापूरचे राजचित्रकार. आणि यावर प्रश्न विचारला होता आयोगाने की आबालाल रहमान कोणत्या संस्थानामध्ये, म्हणजे ते ऑप्शन्स होते. तर आबालाल रहमान यांच्यासारखे महान चित्रकार त्यांच्या दरबारी होते. गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर, म्हणजे गायनाशी संबंधित म्हणा, चित्रपटांशी संबंधित म्हणा, मल्लविद्येशी संबंधित म्हणा, अशा पद्धतीचे वेगवेगळे लोक जे आहेत हे तुम्हाला महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं दिसतंय. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अजून कुणाकुणाला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं. तर आता इथे आपल्याला आवर्जून बघावं लागेल. आता इथे मुद्दामून शब्द वापरलाय ब्राह्मणेतर. तर ही जी ब्राह्मणेतर चळवळ जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी ब्राह्मणेतर चळवळ आहे, सत्यशोधक समाज हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केला. पुढे त्यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर काय ब्राह्मणेतर चळवळीचं, तर एक नवीन प्रवाह जो आहे हा ब्राह्मणेतर चळवळीचा आपल्या महाराजांनी सुरू केला. तर आता ही जी सगळी नावं आता तुम्हाला दिसत आहेत, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, एक प्रातिनिधिक उदाहरण घेतलंय. तर महाराजांनी काय सांगितलेलं, जे बहुजन समाजातले असे धडपडीचे लोक आहेत, अतिशय विद्वान आहेत, या लोकांना आपण चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना आश्रय दिला पाहिजे, त्यांना हवी ती मदत केली पाहिजे. आता प्रबोधनकार ठाकरे जे आहेत ना, त्यांनी प्रबोधन नावाचं, पुढे मी सांगतोच तुम्हाला, प्रबोधनकार ठाकरेंनी अतिशय आपल्या साहित्यामधून पारंपरिक गोष्टींवर कोरडे ओढलेले होते. धर्माची देवळं का देवळांचं धर्म त्यांचं पुस्तक आहे, वेगवेगळी कुमारिकांचे शाप हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. तर ते साहित्य सगळं त्यांनी लिहिलं, त्या कामात त्यांना शाहू महाराजांनी आश्रय दिलेला होता. सेम गोष्ट भास्करराव जाधवांच्या बाबतीत, कोल्हापूर सत्यशोधक समाज म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्याचबरोबर ते शाहू महाराजांचे उजवे हात होते. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलेलं तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर कोण आहे, तर त्याच्यानंतर आहेत अण्णासाहेब लट्टे, हे सुद्धा एक महत्वाचे ब्राह्मणेतर चळवळीतले पुढारी होते. त्यापैकी हे जे आहेत ना, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, दिनकरराव जवळकर, केशवराव जाधव, याच्यातले बरेच लोक पुढे जाऊन ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी झालेले तुम्हाला दिसतील. ते यांना त्यांनी आश्रय दिला होता, यांनी वेगवेगळी साहित्य प्रकाशित केली. आता आश्रय का दिला त्यांनी हे लक्षात घ्या. ब्राह्मणेतर चळवळीचा विचार, जसा सत्यशोधक समाजाचा एक विचार होता, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात तत्व मांडलेली आहेत, काय काय आपला विचार असला पाहिजे, त्यांनी ती तत्व मांडली होती. तर त्यांचे जे कोणी अनुयायी होते, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे अनुयायी होते. आपलं कृष्णराव भालेकर असतील, लोखंडे साहेब असतील, विश्राम घोले असतील, नरवणे असतील, असे जे वेगवेगळे लोक आहेत ते विचार पोचवर होते. सार्वजनिक सत्यधर्म हे एक महत्वाचं ग्रंथ म्हणूया. तर हा विचार जो आहे, जसा महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोचवला, तसा ब्राह्मणेतर चळवळीचा विचार, जसं आपण मगाशी बघितलं सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू केल्या, ते तर ठीक आहे, पण लोकांपर्यंत कसं पोहोचणार, यासाठी या सगळ्या साहित्यिकांना, इथे मी साहित्यिक म्हणतोय कारण कुणी ना कोणी पुस्तकं लिहिलेली आहेत, ते तुम्हाला सांगतो मी. तर आता बघा, या साहित्यिकांना आश्रय दिला, त्यामुळे साहित्यिकांनी काय केलं, तर भास्करराव जाधवांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिलं आणि त्यांनी सांगितलं हे जे विधी आहेत हे तुम्हाला स्वतः करता येतील. त्याच्यानंतर मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत हे पुस्तक लिहिलं. त्याच्यामधून त्यांनी सगळं लिहिलं की जे कुलकर्णी आहेत गावचे, ते कसं भोळ्या बाबड्या बहुजन समाजातल्या शेतकऱ्याला किंवा अन्य लोकांना फसवतायत, ग्रामीण जनतेला, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे आता हे दोन पुस्तकं जर वाचली तर निश्चित पद्धतीने ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार होणार की नाही, होणार ऑब्व्हियसली.
त्याच्यानंतर आपले प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे यांनी स्वतः प्रबोधन वृत्तपत्र काढलं, म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात. आणि त्यांनी विचार हा मांडलेला होता की अंधश्रद्धेला आपल्या हिंदू धर्मामध्ये स्थान नाही, आपण अतिशय विचारपूर्वक काही गोष्टी करायला पाहिजेत. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी एखादा पुरोहित सांगतोय म्हणून मानायला नको. ही सगळी गोष्ट प्रबोधनकारांनी मांडली, मुकुंदराव पाटलांनी मांडली, भास्करराव जाधवांनी मांडली. अण्णासाहेब लट्टे होते, त्यांनी डेक्कन रयत वृत्तपत्र सुरू केलं होतं इंग्रजीमधून. का तर आता त्यावेळेला काय होतं, एकच समाज शिक्षित होता, त्या समाजाचं लोक इंग्रजी बोलत होते. ब्रिटिशांना वाटायचं हे म्हणतात तेच भारतीयांचं मत. तर डेक्कन रयत हे साप्ताहिक सुरू केलं होतं लट्ट्यांनी, अण्णासाहेब लट्टे, जे मगाशी तुम्हाला मी नाव घेतलं, अण्णासाहेबांनी सुरू केलं होतं डेक्कन रयत. अण्णासाहेब लट्टेंनी सुरू केलेलं होतं डेक्कन रयत, हे अण्णासाहेब लट्टेंनी जे आहे सुरू केलं होतं. तर अशा पद्धतीने हा सगळा एकंदरीत ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात महाराजांचा प्रयत्न तुम्हाला दिसतो. आता शाहू महाराजांचं जे अखेरचं दिवस होतं, त्या अखेरच्या दिवसात एकतर त्यांचे द्वितीय चिरंजीव होते शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचले होते. पण तत्पूर्वी आपल्याला हे बघावं लागेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट राजश्री. शाहू महाराजांना मी जसं तुम्हाला म्हटलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा पदवी दिली होती, मुंबईमध्ये मांडवी कोळीवाड्यातल्या सभेमध्ये दिलेली. लोकमान्य टिळकांना होमरूल चळवळीच्या काळात लोकमान्य पदवी दिली होती. अशा या वेगवेगळ्या पदव्या आहेत. वल्लभभाई पटेलांना बारडोली या ठिकाणी महिलांनी सरदार पदवी दिली. तशी शाहू महाराजांनी जे काही सामाजिक काम केलंय त्याचा गौरव म्हणून कानपूरला कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ही पदवी बहाल केली. आणि पुढे त्यांचं निधन झालं मुंबईमध्ये, कारण त्यांना एकंदरीत धक्का बसला होता. त्यांचे चिरंजीव यांचं निधन झालं होतं आणि मधुमेहाने सुद्धा ते त्रस्त होते, त्यामुळे त्यांचं हृदयविकाराने निधन झालेलं होतं. तर हे अशा पद्धतीच्या गोष्टी छत्रपती शाहू महाराजांचं होतं. एक पर्व संपलं शेवटी. विद्यार्थी मित्रांनो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं आपण म्हणतो. त्यामुळे असं म्हणता येईल की थोडंसं लवकरच शाहू महाराजांना देवाज्ञा झाली, पण निश्चित पद्धतीने त्यांनी केलेल्या कामाचा प्रभाव तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसून येतो. जसं 1902 साली मागासवर्गीयांना आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण धोरण पुढे लागू झालं. महिलांच्या बाबतीत अनेक क्रांतिकारी निर्णय पुढे बाबासाहेबांनी घेतले हिंदू कोड बिलच्या माध्यमातून. तर पुढे कोल्हापूर हा एक समृद्ध असा जिल्हा उदयाला आला. राधानगरी धरण असेल, शाहूपुरी वसाहत असेल, तर एकंदरीतच त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचे परिणाम आपल्याला पुढे बघायला मिळाले. कोल्हापूरचं नाव झालं, महाराष्ट्राचं नाव झालं आणि अल्टिमेटली देशाचं नाव झालं. म्हणजे आपले जे छत्रपती आहेत हे फक्त कोल्हापूरचे होते असं म्हणता येणार नाही आपल्याला. महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक रोल मॉडेल म्हणून ते उदयाला आले असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा या महापुरुषाची आज जयंती आहे. चांगला दिवस आहे आज. निश्चित पद्धतीने त्यांच्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणतोय प्रयत्न, कारण संपूर्ण महाराजांचा इतिहास एका लेक्चरमध्ये संपणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांचं चरित्र जर मिळालं तर नक्की वाचण्याचा प्रयत्न करा. अशा या महापुरुषाला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन, खूप खूप मुजरा मानाचा. आणि या नोटला आपण हे लेक्चर थांबूया. स्पर्धाग्रामचं ॲप तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा. आणि संयुक्त मुख्य परीक्षा गट ब गट क ची जर तुम्ही तयारी करत असाल तर विशेष बॅच आपण आणलेली आहे. कमी वेळात इतिहास विषयाची तयारी, परीक्षा विमुख मार्गदर्शन तुमचं या ठिकाणी करून घेतलं जाईल. ही जी बॅच आहे याच्यात 30+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत. तसं आता आपण आज छत्रपतींचं बघितलं तसं वेगवेगळ्या व्यक्तींचं कार्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह आपण अध्यापन करणार आहोत. अशाच पद्धतीने डिजिटल बोर्डद्वारे प्रभावी मांडणी असणार आहे. डिजिटल बोर्ड आणि त्याच्यामधले चार्ट्स अशा माध्यमातून, पिक्टोरियल मेमरीच्या माध्यमातून गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. या पद्धतीने सगळे व्हिडिओ आपण हे केलेले आहे. त्याची व्हॅलिडिटी असेल 180 दिवस. माफक फी आहे. तर आजच हे जे आहे आपला जो कोर्स आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्याशिवाय इतिहास विषयाच्या राज्यसेवा पूर्व मुख्य, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, वनसेवा, तांत्रिक सेवा, डिपार्टमेंटल PSI अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी इतिहास विषयाच्या स्पर्धाग्रामच्या बॅचेस आहेत. हा माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्हाला मी 9145 296 915.
या संपर्क क्रमांकावर तुम्ही कधी MPSCच्या परीक्षांच्या संदर्भात अडचणी असेल तर जरूर हे करू शकता, शंका विचारू शकता. आपला ॲप डाउनलोड करा आणि या ठिकाणी थांबूया आपण. चला, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.